नमस्कार. आपण शेखपूरवाडी तालुका रत्नापूर म्हणजे खुलताबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे असून आपल्याला पाठीमागे दिसत असेल की एक सपरी होती शेतकरी बांधवाची, जी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. ज्यामध्ये शेती अवजारे होते, शेतीचं काही साहित्य होतं, खत होतं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 जनावरं होती, 2 बैल. जे काही नवीनच गोरे त्यांनी मागे घेतले होते. 60,000त त्यांना विचारपूस केली असता, तर ते आज रोजी त्यांनी पेटवून तयार केले शेती करण्यासाठी आणि आज अशा अवस्थेत शॉर्ट सर्किट त्यांच्या सांगण्यानुसार झालं म्हणाले आणि जे काही थिमगी उडाली, तर येथे पूर्णपणे 14-15 भोत त्यांनी भरून ठेवले होते कुट्टी करून जनावरांसाठी चाऱ्याची. ते सुद्धा पूर्णपणे जळून खाक झालेले आहे. म्हणजे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्यांचं. समोर जाऊया आपण. हे बघा, इथे समोर आपल्याला दिसत असेल का अशा प्रकारे अवस्था झालेली आहे. इथे पूर्ण एक छप्पर होतं सपरी, ज्यामध्ये ते त्यांचं जे काही शेती साहित्य खत तुम्हाला सांगितलं तसं खत असेल, इतर साहित्य होतं. समोर कुट्टी मशीन आहे, वायर होते, बरंच ठिबक होतं. त्यांच्या सांगण्यानुसार ते हे सर्व काही जळून खाक झालेलं आहे. दुपारी त्यांनी शेतामध्ये आऊत सोडलं आणि जेवणासाठी घरी गेले असता जे काही ठिणगी उडाली आणि येथे पूर्णपणे हे जळून खाक झालं आणि सर्वात तुम्हाला सांगितलं तसं जी बैलजोडी भाजली गेली, जे नको व्हायलं होतं ते मुख्य जनावरं, डॉक्टरांनी त्यांना तपासलेलं आहे, ट्रीटमेंट केली आणि त्यात सांगितलंय की सकाळपर्यंत एक त्यातील एका बैलाची गॅरंटी आहे, नाहीतर ते राहू शकणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या सुद्धा बैलाची तीच अवस्था आहे, म्हणजे दोन्ही बैल पूर्णपणे भाजलेले आहेत. तर हे शेतकरी बांधव जे आहेत शेखपूरवाडी येथील, त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे यामध्ये. 2 एकर क्षेत्र आहे त्यांचं, अल्पभूधारक आहे, त्यावरच ते आपला उदरनिर्वाह करतात. आपण ते शेतकरी तर आपल्यासोबत जे शेतकरी बांधव आहेत ज्यांचं नुकसान झालंय, नाव काय आपलं? वहीद दोशामत शेख. वाहिद दोशामत शेख, राहणार शेखपूरवाडी, तालुका रत्नापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. यांचं हे जळून जे काही साहित्य पूर्णपणे खाक झालेलं आहे, तर शासनाकडून नुकसान भरपाई त्यांना नक्की मिळावी. कारण जे काही त्यांचा उदरनिर्वाह त्यावरच होता पूर्ण आणि विशेष करून जी बैलजोडी होती, तर ती पूर्णपणे भाजलेली आहे. त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तर नुकसान भरपाई मिळावी. पंचनामा बाजार संघ येथील पोलीस चौकीचे सपकाळ साहेब आणि राठोड साहेब यांनी पंचनामा करून ते गेलेले आहेत. पुढील कारवाई, चौकशी होणार आहे आणि त्यात नुकसान भरपाई मिळावी हीच आपली मागणी आहे. धन्यवाद. म्हणजे ते व्हिडिओ नीट टाकतात तसा